नमो नमः. आज आपण इयत्ता 9वीचा किम मिथ्या किम वास्तवमचा भाषाभ्यास बघणार आहोत. पूर्ण एक्सरसाइज बघणार आहोत. आपले व्हिडिओ एक्सरसाइजचे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्ही मीडियमसाठी असतात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला माध्यम भाषेची जी उत्तरं असतात त्याच्यासाठी पण इझी जाईल, कारण ते तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचे असतात सगळ्यांना. बघा, जे इंग्लिश मीडियमला आहेत त्यांना बघा, एक वाक्यानं उत्तरत, एका वाक्यात उत्तरे द्या. चलभाषे काः क्रीडाः सन्ति. ठीक आहे. चलभाषे यष्टिक कंदुक क्रीडा, पादकंदुक क्रीडा, वाहन क्रीडा, पत्र क्रीडा, चतुरंग क्रीडा इत्यादी सर्व क्रीडा संधी. म्हणजेच काय, मोबाईलमध्ये कोणकोणते गेम्स आहेत तो प्रश्न विचारलेला आहे इथे. पुढे म्हटलेलं आहे चलभाषे कीदृशम विश्वम. चलभाषा म्हणजे मोबाईलचं जे विश्व आहे त्याच्यामधील जे विश्व आहे हे विश्व कशासारखं आहे. कीदृशम म्हणजे कशाप्रमाणे आहे, तर आभासात्मक आहे. बरोबर. म्हणून चलभाषे आभासात्मकम विश्वम. किम किम दृष्ट्वा, आभासात्मक म्हणजे जे रिअल नाही, इमॅजिनेशनमध्ये आहे, ते आभासयुक्त आहे ना, म्हणून ते. किम किम दृष्ट्वा तनयायाः मुखम लालायितम. काय काय बघून तनयाचा तोंडाला पाणी सुटलं. तर बघा, मोबाईलमध्ये आईने जे इमेजेस दाखवलेत तिला, पिझ्झा, पावभाजी, सिझलर्स इत्यादीनी खाद्याने दृष्ट्वा तनयायाः मुखम लालायितम. ते बघून तनयाचं मुख जे होतं ते लालायित झालेलं आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे स्वास्थ्य रक्षणाय किम किम आवश्यकम. म्हणजे हेल्थच्या रक्षण करण्यासाठी, चांगले हेल्थ राहण्यासाठी काय काय आवश्यक आहे. तर बघा, आई सांगत होते की स्वास्थ्य रक्षणाय सम्यक क्रीडा, पौष्टिकम अन्नम, रात्रौ निद्रा इति सर्वम आवश्यकम. बरोबर. हे होते एक वाक्याने उत्तरात. पुढे त्यांनी माध्यम भाषेया उत्तरात विचारलंय बघा, माता तनयायाः विचार परिवर्तनम कथम करोति. मातेने, इकडे तुम्हाला इंग्लिशमध्ये आन्सर्स आहेत आणि मराठीत आन्सर्स आहेत. ज्यांना इंग्लिशमध्ये लिहावं लागतं, इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट्सला, त्यांनी इंग्लिशमध्ये आन्सर्स लिहायची आहे. कारण इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटला बोर्डमध्ये सुद्धा इंग्लिशमध्येच आन्सर लिहावे लागतात म्हणून. बघा, माता तनयायाः विचार परिवर्तनम कथम करते. तनयाचं विचार परिवर्तन आईने कसं केलं, तर त्यासाठी आईने ज्या गोष्टी केल्या होत्या, फोनमध्ये गेम्स दाखवले वगैरे, यासाठी तुम्हाला सिस्टमॅटिक असं उत्तर लिहायचं आहे. स्टार्टिंगला तुम्ही पॅरेग्राफ ठेवला तरी चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही कंप्लीट उत्तर लिहू शकाल. पुढे बघा, इंग्लिशमध्ये तुम्हाला अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे. चॅप्टरचं नाव वगैरे द्यायचं आहे. स्टार्टिंग थोडी तुम्हाला इंट्रोडक्शन द्यावं लागतं. इंट्रोडक्शन नंतर तुमचा मेन पार्ट असतो आन्सरचा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली शेवटी कन्क्ल्युजन करायचं असतं. ठीक आहे. हे माध्यम भाषेचा फॉर्मॅट आहे आन्सर लिहिण्यासाठी. सेकंड क्वेश्चन आहे किम मिथ्या किम वास्तवम इति पाठस्य तात्पर्य लिखत. किम मिथ्या किम वास्तव याचं तुम्हाला मॉरल ऑफ द स्टोरी सांगायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याच्यामधनं काय शिकलात हे तुम्ही लिहू शकणार आहेत. इझी आहे, व्यवस्थित तुम्ही समजून घ्या, काय लिहायचे ते बघा. त्याप्रमाणे मराठीच्या स्टुडंटला सुद्धा आणि इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटला सुद्धा स्टार्टिंगला जर तुम्ही एक पॅरेग्राफ प्रस्तावनेचा म्हणजेच इंट्रोडक्शनचा ठेवला, सेकंड पॅरेग्राफमध्ये तुम्ही काय इम्पॉर्टंट आन्सर आहे ते ठेवलं आणि शेवटी कन्क्ल्युजन केलं, तर हा फॉर्मॅट व्यवस्थित असतो, जेणेकरून समोरच्याला तुम्हाला कितपत कळलंय हे लक्षात येतं. बघा, प्रश्न निर्माणम कुरुत. इथे तुम्हाला क्वेश्चन क्रिएट करायला लावलेला आहे. अहम गृहे एव खेळामी. मी घरीच खेळणार आहे, आणि गृहे शब्दाला अंडरलाईन केलेली. बरोबर. इथे ह्या शब्दाला अंडरलाईन आहे, आणि या वाक्यासाठी तुम्हाला प्रश्न निर्माण करायचा आहे. म्हणून गृहे, हा गृहे शब्द म्हणजे काय, मी आता तुम्हाला प्रश्न विचारायचा, अहम कुत्र एव खेळामी, मी कुठे खेळ. आता कुत्र शब्द आपण का वापरला, तर ज्या वेळेस जागा असते ना, मी घरात खेळ म्हणजे ती जागेत सांगते, मी घरात खेळ, मी मैदानात खेळ, मी इथे खेळ, तिथे खेळल, तर ती म्हणते मी घरी खेळ. म्हणून तिने जागा सांगितली, ती कुठे खेळणार आहे. ज्यावेळेस स्थान असतं, जागा असते, तिथे तुम्हाला कुत्र शब्द वापरावा लागतो. व्यायामम कृत्वा आरोग्यम वर्धते. व्यायाम केल्याने आरोग्य सुदृढ राहते, चांगलं राहतं, आरोग्य वाढतं. म्हणून आरोग्य शब्दाला अंडरलाईन केलेले. बरोबर. मग काय वाढतं, आरोग्य वाढतं. मग काय, असा प्रश्न विचारतोय, म्हणून काय, म्हणून किम असा प्रश्न आपण विचारणार आहे. व्यायामम कृत्वा किम वर्धते. क्वेश्चन मार्क साईन शेवटी असणं गरजेचं आहे. जर तुम्ही क्वेश्चन मार्क साईन दिलं नाही तर तुमचा अर्धा मार्क कट होत असतो. पुढे बघा, संधी विग्रह कुरुत. अशा प्रकारे तुम्हाला अर्धा आन्सर दिले, अर्धा आन्सर लिहायचं. तत् प्लस एव, त अर्धा आहे आणि तत् प्लस एव. ठीक आहे. आणि नास्ती, न प्लस अस्ती नास्ती.
अशा पद्धतीने संधी होणार आहे. दीर्घ संधी झालेली इथे. तर मला संधीचे टॉपिक्स जर शिकायचे असतील तर आपण संधीसाठी सेपरेट व्हिडिओज पण बनवलेले आहेत. तुम्ही जाऊन ते चेक करा, जेणेकरून तुम्हाला संधी टॉपिक जर डिटेलमध्ये शिकायचा असेल तर तो अजून व्यवस्थित समजेल. हा होता क्वेश्चन नंबर 4. नंतर आहे कालवचन परिवर्तनम कुरुत. काळ आणि वचनाचं परिवर्तन करायचं आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलंय. पहिला प्रश्न आहे अहम न आगच्छामी आणि लंग लकारे परिवर्तयत. तुम्हाला लंग लकार म्हणजे पास्ट टेन्समध्ये कन्व्हर्ट करायला लावलेलं आहे, बरोबर. तर बघा, अहम न आगच्छम, मी येणार नाही. अहम साठी आता मी तुम्हाला इथे समोर ना एक चार्ट दिलेला आहे. हा चार्ट आहे ना लंग लकारचा आहे. त ताम अन डॅश तम त अम अम व म. आता इथे तुम्ही त ताम अन म्हणण्याऐवजी अत अताम अण असं पण म्हणू शकता, जेणेकरून अ सुरुवातीला राहतो आणि शेवटी त राहतो. जर तुम्हाला अत अताम अन असं समजत असेल तर तुम्ही तसं लिहा, नसेल समजत तर तुम्ही हे लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कळेल की आगच्छम कसा आलाय. तर बघा, आगच्छामी होतं, आगच्छामी लटलकार होतं म्हणून आगच्छामी होतं. वर्तमान काळ होता, इथे आपल्याला पास्ट टेन्स करायचा आहे. मग आपल्याला पास्ट टेन्ससाठी दिसतं इथे उत्तम पुरुष एकवचन. आपण उत्तम पुरुष एकवचनच का घेतलं, कारण आपला कर्ता अहम आहे, बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे अहमचा कर्ता नेहमी कुठे असतो, उत्तम पुरुष एकवचनामध्ये असतो. म्हणून आपल्याला हा वर्ड उचलायचा आहे. ही ट्रिक आहे तुमची. हा वर्ड आपण उचलणार आहोत आणि अम लावायचा आहे शेवटी. म्हणून आगच्छामी यातला मी निघून जाईल आणि अम येईल, म्हणून आगच्छम असा शब्द तयार होणार आहे. पुढे बघा, बुभुक्षिता अस्मी बहुवचने परिवर्तित. तुम्हाला बहुवचनामध्ये कन्वर्ट करायचंय. बुभुक्षिता हा, आता बुभुक्षिता एक वचन आहे, बुभुक्षिता हा बहुवचन आहे. आकारांत स्त्रीलिंग प्रमाणे चालणार आहे. माला, माले, माला हा. त्याप्रमाणे बुभुक्षिता, बुभुक्षिते, बुभुक्षिता हा. आणि अस्मी एक वचन असतं, स्मह बहुवचन असतं. पुढे बघा, सख्यो क्रीडार्थम प्रतिगच्छत. सख्य दोन मैत्रिणी खेळण्यासाठी गेल्या, एक वचने परिवर्तित. आता आपल्याला सख्यऊचं एक वचन करायचं. सख्यऊचं कर्त्याचं एक वचन काय झालं, सखी. क्रीडार्थम ॲज इट इज राहणार. आणि इथे द्विवचन होतं कर्ता, म्हणून क्रियापद द्विवचनात गेलं होतं. कर्ता एक वचनाचं आहे तर आपल्याला क्रियापद पण एक वचनात घ्यावं लागेल. बघा, कर्ता एक वचनाचा झाला म्हणून क्रियापद पण प्रतिगच्छती, ती तह अंतिमधला प्रतिगच्छती आलेला इथे, बरोबर. लटलकारच आहे. बघा, एतानी छायाचित्रांनी पश्य उत्तम पुरुषे परिवर्तित. आता आपल्याला उत्तम पुरुषमध्ये कन्वर्ट करायचंय. एतानी छायाचित्रांनी पश्य, इथे काय प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष, म्हणजे इथे जायचं आपल्याला, बरोबर. पण याच्यासाठी हा चार्ट नाही, हा फक्त लंगलकारचा चार्ट होता, तो या प्रश्नासाठी होता. इथे काय म्हटलं, एतानी छायाचित्रांनी पश्यानी. आता इथे तुम्हाला कळेल का, इथे तर मी कर्ता पण बदलला नाही, कर्म पण बदललं नाही. मग हे का बदललं, आपण कर्ता यासाठी नाही बदलला, कारण एतानी तर बरोबर आहे, एतानीच्या जागी एतानीच राहणार आहे. पण आपल्याला उत्तम पुरुषामध्ये काय कन्वर्ट करायचंय, तर पश्य हा जो शब्द आहे तो करायचा आहे. उत्तम पुरुषे परिवर्तित, पश्यच्या जागी झालं पश्यानी, कारण बहुवचन आहे ना, एतानी बहुवचने, छायाचित्रांनी बहुवचने. आपला कर्ता बहुवचनातला आहे म्हणून क्रियापद बहुवचनात गेलं, पश्यानी. ठीक आहे. त्यानंतर बघा, शब्दस्य वर्णविग्रहम कुरुत. आता तुम्हाला शब्दाचा वर्णविग्रह करायचा आहे. द्वारम असा शब्द आहे, अर्धा द प्लस व प्लस आ प्लस र प्लस अ प्लस म, द्वारम. स्वास्थम हा सगळं बेसिक आहे, 8वीत तुम्ही सगळं शिकला आहात हे. शब्दविग्रह किंवा वर्णविग्रह कसं करतात ते, ठीक आहे. बुभुक्षा शब्द कसा, ब ला उ आलाय म्हणून ब प्लस उ. व्यंजन नेहमी हलंत असतं. व्यंजने बघा, हे सगळे व्यंजने, जे स्वर आहे त्याला हलंत लावलेलं नाही. हलंत म्हणजे काय, हा पाय मोडलेला जो असतो तो हलंत असतो, बरोबर. बुभुक्षा शब्द सांगत होते मी तुम्हाला. ब अर्धा आहे प्लस उ. भू कसा तयार झाला, भ अर्धा प्लस उ. उ छोटा घेतलाय कारण पहिलं उकार आहे ना, छोटा उकार आहे म्हणून उ छोटे घेतले. आणि क्ष हा संयुक्त व्यंजने कशापासून तयार झाले, क प्लस श प्लस आ, क्ष. ठीक आहे. पौष्टिकम पण अशा पद्धतीने तयार होतो. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी, त्याच्यामुळे आपण ह्या क्वेश्चनला जास्त वेळ देणार नाही. तुम्हाला माहिती आहे की 8वीतच आपण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. पुढे बघा, मेलनम कुरुत. इथे विशेष्य दिले आणि इथे विशेषण दिले. तर बुभुक्षा, बुभुक्षाचं विशेषण काय असणार आहे, शांता, बरोबर. बुभुक्षा शांता. सैनिका, जे सैनिक असतात युद्ध करतात ते, मृता. ती काय म्हणते, सैनिका मृता. तिच्या गेम मधलं सांगते ती, बरोबर. बघा, सैनिका ती काय म्हटली, सैनिकांना मृता म्हटली होती. खेलह समाप्त, बरोबर. खेल संपला होता तिचा म्हणून खेल समाप्त. आता तुम्हाला वाटेल हे कशावरून आम्ही ओळखायचं, तर चॅप्टरमध्ये तुमचे असे असे शब्द आलेले आहेत म्हणून आपण म्हणतोय. अन्न कसं असतं, पौष्टिक असतं असं सांगितलंय. विश्वम कसं आहे,
आभासात्मक आहे मोबाईलमधलं विश्व, म्हणून आभासात्मकम. हे जे आपण मॅच द पेअर केले ते सगळे चॅप्टर बेस केले. तुमच्या चॅप्टरमध्ये जो शब्द ज्याच्यासाठी वापरलाय तो आपण यूज केला होता. पुढे बघा, पाठात त्वांत लेबंत अव्यय आणि चिनुत लिखत च. त्वांत आणि लेबंत अव्यय तुम्हाला सिलेक्ट करून लिहायचे आहेत. त्वांत अव्ययम स्थित्वा गत्वा दृष्ट्वा क्रीडित्वा हे सगळे त्वांत अव्यय झालेले. तुम्हाला आपण त्वांत अव्यय पाहिले, ज्याच्या शेवटी त्वा 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 लावतो तो त्वांत अव्यय झाला. आणि लेबंत मध्ये काय, ल निघून जातो, ब निघून जातो आणि य राहतो, हा य बाकी राहतो. शेवटी ज्याच्या य येणार ते लेबंत झाले. उपविश्य, आकर्ण्य आणि सुरुवातीला उपसर्ग असतो. उप काय, उपसर्ग आहे. आ सुद्धा उपसर्ग आहेत. लेबंत अव्ययाच्या सुरुवातीला उपसर्ग असतो, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. आपण त्वांत लेबंताचा सुद्धा आणि त्वांत लेबंत आणि तुमंत हे तीनही टॉपिक आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. ज्यांना हा टॉपिक कळला नसेल त्यांनी तो बघा, कारण 10वीच्या बोर्डच्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट आहे. पुढे बघा, त्वांत पदम लेबंत पदम निष्कास्य वाक्यम पुनर्लिखित. जिथे त्वांत आहे ते त्वांत काढा, जिथे लेबंत आहे तिथून लेबंत काढा. रात्रौ शीघ्रम निद्राम कृत्वा प्रातःकाले शीघ्रम उत्तिष्ठामी. काय म्हटलेलं आहे, कृत्वा. मग इथे त्वांत अव्यय आलेला आहे, तो आपल्याला काढायचा आहे. बरोबर, मग आपण तुम्हाला मी शिकवलं होतं व्हिडिओमध्ये की कृत्वा म्हणजे त्वांत जर तुम्हाला काढायचे तर दोन सेंटेन्स सेपरेट आहे असं कळलं पाहिजे. म्हणून रात्रौ शीघ्रम निद्राम करोमी, कृत्वाचं झालं करोमी. आता करोमीच का घेतलं, करोती वगैरे काय नाही घेतलं, तर उत्तिष्ठामी म्हटलंय त्यांनी, म्हणून आपण इथे पण तोच प्रत्यय वापरणार, करोमी. बरोबर, करोमी प्रातःकाले शीघ्रम उत्तिष्ठामी च. आणि शेवटी च लावायचा असतो. च का लावायचा असतो, कारण दोन सेंटेन्स आपण वेगळे केलेले. च म्हणजे आणि, अर्थ काय झाला, रात्री लवकर झोपलो, रात्री मी लवकर झोपलो, कारण करोमी आलाय म्हणून मी. आणि सकाळी लवकर उठलो, सकाळी प्रातःकाले सकाळी, शीघ्र म्हणजे लवकर, उत्तिष्ठामी म्हणजे उठलो. बरोबर, चचा आपण इथे आणि वापरलं इथे. बरोबर, इथे बघा, रात्रौ शीघ्रम निद्राम कृत्वा प्रातःकाले शीघ्रम उत्तिष्ठामी म्हणजे काय, रात्री लवकर झोपलो झोपून कृत्वा मी रात्री लवकर झोपून प्रातःकाले म्हणजे सकाळी लवकर उठलो, एवढं होतं. ठीक आहे, आपण आता सेंटेन्स काय केलं, मी रात्री लवकर झोपलो आणि सकाळी लवकर उठलो. आता पुढे बघा, द्वारघंटिका आकर्ण्य माता द्वारम उद्घाटयति. द्वारघंटिका म्हणजे दाराची बेल, ऐकून, आकर्ण्य म्हणजे ऐकून, माता आईने दरवाजा उघडला. दाराची बेल ऐकून आईने दरवाजा उघडला. हे तुम्हाला इथे आकर्ण्य लेबंत आहे ते काढायचंय. मग काय, द्वारघंटिका आकर्णयति, आई दाराची बेल ऐकते, आणि माता द्वारम उद्घाटयति, आई दरवाजे उघडते. असे दोन सेंटेन्स आपण केलेले आहे. हा टॉपिक तुम्हाला मी अजूनही सांगते, नसेल कळला तर तुम्ही आपला त्वांत लेबंतचा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित क्लिअर होईल, कारण त्याच्यामध्ये सिंपल एक्झाम्पल थ्रू समजवलेलं आहे, तेव्हाच तुम्हाला हे कळेल. जर तुम्ही तेव्हा टॉपिक क्लिअर केला असेल तर तुम्हाला आता अडचण येणार नाही. बघा, समानार्थक शब्दम चिनुत, हे चिनुत जेव्हा येतं तेव्हा तुम्हाला समजायचं आहे की तुम्हाला चॅप्टर मधलेच लिहायचे. भटसाठी असतो शब्द सैनिक. हे इथे मी योद्धा, सेनारक्षक, योध हे देऊन ठेवले तुम्हाला, जेणेकरून माहीत असायला हवे. परंतु तुमचा मेन शब्द आहे सैनिक, हाच तुमचा मेन शब्द आहे चॅप्टर मधला. ठीक आहे, क्रीडासाठी खेळ, जननीसाठी माता, क्षुधासाठी बुभुक्षा, स्वाप म्हणजे निद्रा. शयनम तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही, निद्रा हाच शब्द तुमच्याकडे आलेला आहे. पुढे बघा, विरुद्धार्थक शब्द लिखत, समाप्त आरब्ध, स्वास्थ्य अस्वास्थ्य, आभासात्मक वास्तव, मृत जीवित. हे तुम्हाला काही चिनुत वगैरे म्हटलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्ही इथे तुमच्या मनाने विरुद्धार्थी शब्द जो परफेक्ट वाटेल ते लिहू शकता. पुढे बघा, चलभाषेद्वारा द्वयोः मित्रयोः संवादम लिखत. तुम्हाला दोन मित्रांचा संवाद लिहायला लावलाय. अशा पद्धतीने तुम्ही संवाद लिहू शकतात. नमो नमः धीरज, आपी सर्वम कुशलम. धीरजला नमो नमः, दोन मित्र आहे सौरभ आणि धीरज, काय सगळं व्यवस्थित आहे का असं विचारत आहे. बरोबर, अशा पद्धतीने तुम्हाला इथे संवाद दिलेला आहे. आम सर्वम कुशलम, हा सगळं कुशल आहे धीरज म्हणतोय. सौरभ विचारतोय, शृणु अद्य अहम मम कुटुंबेन सह कला महोत्सव द्रष्टुम. इथे थोडा द्रष्टुम शब्द चुकलाय. द्रष्टुम शब्द द ला अर्धा र असतो. द्रष्टुम गच्छामी त्वमपि आगच्छ. काय म्हणतोय, आज मी माझ्या कुटुंबासोबत कला महोत्सव बघायला चाललो आहे, तर तू सुद्धा ये. आगच्छसी खलू, खरंच येशील का, असा शेवटी प्रश्न पण विचारतोय. धीरज म्हणतो, आम आगच्छामी, हो येईल. सौरभ म्हणतो, तरी सायंकाळी चतुर्वादने मम गृहम आगच्छ. तर सायंकाळी 4 वाजता माझ्या घरी ये. धीरज म्हणतो, रे सौरभः कथम गच्छामः वयम सर्वे. अरे सौरभ, आपण सगळे कुठे जात आहोत, कसे जात आहोत. कथम म्हटलंय बरं का. म्हणून सौरभ काय म्हणतोय,
रेलयानेन एव गच्छामि, आपण सगळं रेलयानेने जात आहोत. रे गच्छामः तेनैव शीघ्रं प्राप्स्यामः, त्यानेच आपण शीघ्र म्हणजे लवकर पोहोचू. धीरज म्हणतोय तत्र नैकानि कलादालनानि सन्ति, तिथे अनेक कलादालन असतील. अहम द्रष्टुम उत्सुकः, मी बघण्यासाठी उत्सुक आहे. बघा द्रष्टुमचं स्पेलिंग इथे चुकलेलं आहे. दचा पाय मोडायचा आहे, द्रष्टुम. सौरभ म्हणतोय अहमपि बहु मनोरंजनम भवेत. हा म्हणतोय अहम द्रष्टुम उत्सुक, मी बघण्यासाठी एक्सायटेड आहे. तर सौरभ म्हणतोय अहमपि, मी सुद्धा. बहु मनोरंजनम भवेत, तिथे आपल्याला खूप मनोरंजन बघायला मिळेल. सायंकाले मिलामः सर्वे, सायंकाळी सगळे भेटूया. धीरज म्हणतो आम मिलामः, ठीक आहे, भेटूया. अशा पद्धतीने आपण इथे संवाद क्रिएट केला होता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. बरेच मुलं आपला व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही. तर तुमचं सबस्क्राईब जर तुम्ही केलं तर आम्हाला नक्कीच त्याचा अजून प्रेरणा मिळते तुमच्या सबस्क्राईबमुळे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.